एकनाथ शिंदे पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावरती होते. ते म्हणले की अजित पवारांच्या पुणे जिल्ह्यात भगवा फडकायचा आहे. बरोबर आहे ना. तुम्ही लावालाव्या करायचं बंद करा, हे असले धंदे बंद करा, खऱ्या बातम्या द्यायला शिका. मध्ये पण ज्या काही घटना घडल्या, आता एकदा पोलिसांचा रिपोर्ट त्या ठिकाणी येऊ द्या. म्हणजे काय काय घडलं, काही इतक्या उतावीपणा दाखवतात, काय करू आणि काय नाही त्याच्याबद्दलची काही माहिती घेण्याच्या आतच सगळ्या न्यूज देतात. अर्थात हा तुमचा अधिकार आहे, परंतु आमची विनंती आहे, इतका आताताईपणा चांगला नाही. थोडंसं सबुरीने घेतलं तर जास्त बरं होईल. आणि आम्ही महायुतीच्या सरकारमध्ये काम करतोय, आम्हाला मोठं बहुमत महाराष्ट्रातल्या जनतेने दिलंय, परंतु त्याचबरोबर प्रत्येकाला आपला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. ते शिवसेनेचे नेते आहेत आणि त्याच्यामुळं ते तसं म्हणणार, जाईल तिथं आपल्याला भगवामय करायचं म्हणले ना, पुणे जिल्हा भगवा करायचा आहे. ऐका, ते महाराष्ट्रात गेल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात तसं सांगू शकतात. आमचे देवेंद्र फडणवीस साहेब गेले तर ते सांगू शकतात आपल्याला तो जिल्हा भाजपचा आपल्याला झेंडा तिथं रोवायचा आहे. आणि मी गेलो तर मी सांगू शकतो की आपल्याला राष्ट्रवादीचा तिरंगा झेंडा तिथं फडकवायचा. ऐकायचं मी नाही, सगळ्यांना सांगतो, ह्याच्यात विशेष काही नाही. तुम्ही किती असे उलट सुलट प्रश्न विचारले तर आम्ही फार एकजुटीने राहायचं ठरवलेलं आहे. शेवटी आम्ही काही जरी सांगितलं पत्रकार मित्रांनो, तर जनता जनार्दनांच्या मनामध्ये कुणाच्या हातात सूत्र द्यायची कुणाच्या हातात नाही द्यायचे हे सर्वस्वी आहे. आणि त्याच्यामुळं माझी विनंती आहे की त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना स्फूर्ती देण्याच्या करता, प्रोत्साहन देण्याच्या करता अशा प्रकारची वक्तव्य त्या ठिकाणी केली जातात. परंतु शेवटी आम्ही राज्याचं हित डोळ्यासमोर ठेवून महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून